महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला. ज्योतिबा फुले यांनी घरात शिक्षण द्यायला सुरू केले. त्यानंतर 1848 साली पुण्यातील भिडेवाडा येथे त्यांनी देशातील पहिल्या मुलींची शाळा सुरू केली. माझे नाव शिंदे हर्षदा. स्त्रीच्या अंधारात जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रीच्या अंधारात जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. अशी माझी नम्र विनंती. नमस्कार, माझे नाव मोरे समुद्रराव. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका. त्यांचा जन्म 3 जानेवारी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोबा नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते आणि त्यांना शिकवणारे पतीचे नाव महात्मा ज्योतिबा होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना मुली शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. शाळेत मुलींना कोणीही पाठवत नव्हते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडूजी नवसे पाटील असे होते. त्यांचे ज्योतिबा फुले यांच्यासोबत 1840 रोजीला लग्न झाले. त्यावेळी सावित्रीबाई फुले अवघ्या 9 वर्षांच्या होत्या. सावित्रीबाई फुले यांना वाचता लिहिता येत नव्हते. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला वाचायला लिहायला शिकवले. त्यांनी पुण्यामध्ये 1848 ला महिलांची पहिली शाळा उघडली. दुर्दैवाने 10 मार्च 1897 ला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपले. त्यांच्या जयंतीविषयी 2 शब्द बोलणार आहे की तुम्ही शांती सुचेने ऐकून घ्यावी हीच माझी नम्र विनंती. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, ते असं म्हणून म्हणाले का? सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे निवासी पाटलांच्या ठिकाणी झाला. शिक्षणाच्या स्वर्गाचे दिने उघडले. 30 तारीख ही आज जगाची शिलेदार. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील